जगातील सर्वात श्रीमंत लोक, राजघराण्यातील वारस, वैज्ञानिक आणि राजकारणी ज्याच्या खाजगी विमानातून प्रवास करत होते, ज्याच्या बेटावर पार्ट्यांच्या चर्चा दबक्या आवाजात केल्या जात होत्या, तो माणूस म्हणजे जेफ्री एप्स्टीन. ऑगस्ट 2019मध्ये मॅनहॅटनच्या तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आणि जगाला वाटलं की हे प्रकरण आता संपलं. परंतु ते संपलं नव्हतं. ती फक्त वादळापूर्वीची शांतता होती. 2024 आणि 2026मध्ये अमेरिकन न्यायालयांनी हजारो पानांची एप्स्टीन फाईल्स उघड केली. तेव्हा त्यातून बाहेर आलेल्या नावांनी जगाला हादरवून सोडलं. बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्र्यू आणि बिल गेट्स यांच्यासारख्या नावानंतर आता या यादीत भारताचे नाव देखील जोडलेले. विशेषतः 2026च्या सुरुवातीला उघड झालेल्या 3.5 मिलियन पानांच्या कागदपत्रामध्ये एक असा ईमेल सापडला आहे ज्याने भारतीय राजकारणामध्ये खळबळ माजवली आहे. या ईमेलमध्ये दावा करण्यात आलेला आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी इस्रायल दौऱ्यात काही विशिष्ट सल्ल्यानुसार कृती केलेली आहे. हे सत्य आहे की निव्वळ बडबड? अनिल अंबानी आणि हरदीप सिंग पुरी यांची नावं या प्रकरणात कशी जोडली गेलेली आहेत आणि जेफ्री एप्स्टाईन नावाच्या या कोळ्याने सत्तेचं जाळ नेमकं कसं विणलं होतं, आजच्या या सखोल डॉक्युमेंटरीमध्ये आपण एप्स्टीनच्या आयुष्यातील प्रत्येक गडद कोपरा उलगडणार आहोत. जेफ्री एडवर्ड एप्स्टीनचा जन्म 20 जानेवारी 1953 रोजी ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे झाला. त्याचे सुरुवातीचे आयुष्य एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात गेले. तो अभ्यासात हुशार होता, परंतु त्याचे शिक्षण पूर्ण झालं नाही. कूपर युनियन आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेऊनही त्याने पदवी पूर्ण केली नाही. असे असूनही 1974मध्ये त्याला मॅनहॅटनमधील अतिशय प्रतिष्ठित डाल्टन स्कूलमध्ये फिजिक्स आणि मॅथ शिकवण्यासाठी नोकरी मिळाली. विशेष म्हणजे त्याला ही नोकरी डोनाल्ड बार यांनी दिली, जे अमेरिकेचे माजी अटर्नी जनरल विल्यम बार यांचे वडील होते. येथेच एप्स्टीनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. डाल्टन स्कूलमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचे वडील, जे वॉल स्ट्रीटवर दिग्गज बँक बेअर स्टर्न्सचे चेअरमॅन होते, यांच्याशी एप्स्टीनची ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर एका संधीत झालं. 1976मध्ये एप्स्टीनने शिक्षकी पेशा सोडून आर्थिक जगात पाऊल टाकलं. बेअर स्टर्न्समध्ये एप्स्टीनची ग्रोथ एकदम फास्ट झाली. त्याच्याकडे औपचारिक पदवी नव्हती, तरीही त्याचा कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे आणि श्रीमंत लोकांशी संबंध जोडण्याच्या टेक्निकमुळे तो बँकेत वेगाने प्रमोट झाला. केवळ 4 वर्षात म्हणजे 1980पर्यंत तो बँकेचा लिमिटेड पार्टनर बनला होता. त्याचं काम होतं श्रीमंत ग्राहकांसाठी टॅक्स वाचवायचा आणि त्यांची जी संपत्ती आहे त्याचं व्यवस्थापन करायचं. 1981मध्ये त्याला अचानक राजीनामा द्यावा लागला. त्याचं कारण आजपर्यंत पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही आहे, परंतु अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगितलं जातं. या अपयशानंतर एप्स्टीन थांबला नाही. 1982मध्ये त्यांनी जे एप्स्टीन अँड कंपनी या नावाची एक स्वतःची फर्म स्थापन केली. एप्स्टीनच्या संपत्तीचे सर्वात मोठं कोडं म्हणजे त्याचे क्लायंट्स कोण होते. तो दावा करायचा की त्याच्याकडं फक्त असेच लोक आहेत ज्यांचं नेटवर्थ $1 बिलियन पेक्षा जास्त असतं, परंतु प्रत्यक्षात त्याच्याकडे फक्त एकच क्लायंट होता आणि त्याचं नाव होतं लेस्ली वेक्सनर. आता हे लेस्ली वेक्सनर कोण आहे ते बघूया. व्हिक्टोरिया सिक्रेट आणि द लिमिटेड या ब्रँड्सचा मालक तो लेस्ली वेक्सनर होता. ओहायोमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती. 1993मध्ये वेक्सनरने एप्स्टीनला पॉवर ऑफ अटर्नी दिली, ज्यामुळे एप्स्टीनला त्याच्या संपत्तीवर अमर्यादित अधिकार मिळाले. आता जी वेक्सनरकडून संपत्ती मिळालेली होती, एप्स्टीनने न्यूयॉर्कमध्ये सर्वात मोठं मॅन्शन, त्यासोबत खाजगी विमान आणि कोट्यवधी डॉलर्स मिळवले. बोईंग 727 हे त्या विमानाचं नाव होतं आणि त्यालाच पुढं जाऊन लोलिता एक्सप्रेस म्हटलं गेलं जातं. लोलिता एक्सप्रेस का म्हटलं आपण पुढं जाऊन बघूया. वेक्सनरकडून जे पैसे मिळाले होते त्याच्यातून त्यांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं. अनेक आर्थिक तज्ज्ञांच्या मते एप्स्टीन हा केवळ फंड मॅनेजर नव्हता, तर तो श्रीमंत लोकांसाठी फिक्सर म्हणून पण काम करत होता. श्रीमंत लोकांच्या समस्या सोडवणं, त्यांचा टॅक्स वाचवणं आणि काळा पैशाला पांढरं करणं ही त्याची खरी कामं होते. एप्स्टीनच्या या साम्राज्यामध्ये एक अशी व्यक्ती होती की जिच्याशिवाय जे तो पुढं करणार होता ते काम सक्सेसफुल झालं नसतं. तिचं नाव आहे घिस्लेन मॅक्सवेल. ती ब्रिटिश मीडिया टायकून रॉबर्ट मॅक्सवेल याची मुलगी होती.
रॉबर्ट मॅक्सवेल त्यांच्या मृत्यूनंतर जे स्वतः एक संशयास्पद होते आणि त्यांचा इस्रायली गुप्तचर यंत्रणांशी संबंध असल्याचा संशय होता. घिस्लेन अमेरिकेत आली आणि एप्स्टीनची सर्वात जवळची सहकारी बनली. ती केवळ एप्स्टीनची सोशलाईट मैत्रीण नव्हती. पीडित मुलींनी आणि कोर्टाच्या कागदपत्रांनी स्पष्ट केले की ती जी घिस्लेन आहे ती अल्पवयीन मुलींना हेरून त्यांना विश्वासात घेऊन एप्स्टीनपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होती, ज्याला ग्रूमिंग असंही म्हणतो आपण. आता एप्स्टीनच्या बेटावर मुलींची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 28 फुटी बोटीचं नाव पण लेडी घिस्लेन असं ठेवलं होतं. 2021मध्ये तिला सेक्स ट्रॅफिकिंगच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं आणि सध्या ती 20 वर्षाची शिक्षा भोगत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते एप्स्टीनला एकदम इलाईट लोकांच्या संपर्कात आणण्याचं खरं काम ह्या घिस्लेन मॅक्सवेलनेच केलं होतं. आता 1998मध्ये एप्स्टीनने US व्हर्जिन आयलँड्स लिटल सेंट जेम्स हे 72 एकराचं खाजगी बेट घेतलं, जवळजवळ $8 मिलियन. हे बेट त्याचं मुख्य निवासस्थान बनलं. स्थानिक लोक याला पिडोफाईल आयलँड्स किंवा ऑर्जी आयलँड्स असंही म्हणत होते. या बेटावर एप्स्टीनने अनेक इमारती बांधल्या होत्या. त्यातील सर्वात वादग्रस्त म्हणजे निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं टेम्पल, ज्याला मंदिर म्हणतात. सुरुवातीला यावर सोन्याचा घुमट होता, जो 2017च्या इर्मा चक्रीवादळात उडून गेला होता. आता हाऊस ओव्हरसाईट कमिटीने 2026मध्ये जारी केलेले जे फोटो आहेत या बेटांवरील जी एका खोलीत पिवळ्या रंगाची डेंटल चेअर आहे आणि भिंतीवर पुरुषांच्या चेहऱ्याचे मुखवटे आहेत. तसेच एका फळ्यावर पॉवर आणि डिसेप्शन म्हणजे सत्ता आणि फसवणूक असे शब्द लिहिलेले आहेत. आता हे पुरावे त्या बेटांवर चालणाऱ्या मानसिक विकृतीकडे बोट दाखवतात. थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं एप्स्टाईनचं जे खाजगी बोईंग 727 विमान आहे, ज्याचा टेल नंबर N908 होता, त्याला लोक लोलिता एक्सप्रेस असं म्हणायचे. आता हे नाव व्लादिमीर नबोकोव्ह यांचं जी कादंबरी आहे त्याच्यावर पडलेले, ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलीवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीची कथा आहे. आता या फ्लाईट ब्लॉग्समध्ये पण खूप महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत आणि खूप मोठमोठ्या व्यक्तींचे नावं पण आहेत याच्यामध्ये बिल क्लिंटन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष 26 वेळा यांचा या विमानामध्ये प्रवास झालेला आहे. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे आताचे राष्ट्राध्यक्ष किमान यांचा 1 वेळा म्हणजे 1997मध्ये प्रवास झालेला आहे. त्याच्यानंतर प्रिन्स अँड्र्यू जे ब्रिटनचे राजकुमार आहेत, त्यांचा तर ह्या बेटावर मुक्काम असायचा. केविन स्पेसी हॉलिवूडचे जे ॲक्टर आहेत त्यांचं पण ह्याच्यामध्ये नाव आहे आणि बिल गेट्स ऑफकोर्स. मुलींनी जी साक्ष दिली होती त्याच्यानुसार या विमानात त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितलेले. आता ह्याच्यामध्ये भारतीय कनेक्शन काय आहे ते आपण बघणार आहोत. जानेवारी 2020 ते 2026 या काळात एप्स्टीन फाईलचे अनेक टप्पे उघड झालेले आहेत. परंतु 30 जानेवारी 2026 रोजी DOJ डिपार्टमेंट ऑफ जस्टिस यांनी 3.5 दशलक्ष पानाचा डेटा उघड केलेला आहे. या कागदपत्रांमध्ये जेफ्री एप्स्टीनने पाठवलेले एक ईमेल सापडले, ज्यामध्ये थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा उल्लेख आहे. हा ईमेल 2017मध्ये जेफ्री एप्स्टीनने कतारमधील एका जो वरिष्ठ अधिकारी आहे त्याला पाठवला होता. ह्या ईमेलचा जो मजकूर होता तो पुढील प्रमाणे होता. द इंडियन प्राईम मिनिस्टर मोदी टूक हिज ॲडवाईस अँड डान्स्ड अँड सँग इन इस्रायल फॉर द बेनिफिट ऑफ US प्रेसिडेंट. दे हॅड मेट अ फ्यू वीक्स ॲगो अँड इट वर्कड. आता याचा मराठी अनुवाद म्हणलं तर भारताचे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एप्स्टीनचा सल्ला ऐकलेला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी इस्रायलमध्ये नाचले आणि गायले पण. आता त्यांची काही आठवड्यापूर्वी भेट झाली होती आणि ते काम पूर्ण झालेले. जुलै 2017मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी इस्रायलला भेट दिली होती. अशी भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. ही भेट जून 2017मध्ये अमेरिकेत मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर काही आठवड्यांनी झाली होती. त्यामुळे ईमेलच्या तारखा आणि घटना तंतोतंत जुळत आहेत. पण आता जे महत्त्वाचे शब्द आहेत डान्स्ड अँड सँग याच्याविषयी बघूया. आता हे सिरियसली घेण्यासारखं नाही आहे. आता जेवढे जिओपॉलिटिकल ॲनालिस्ट आहेत त्यांच्यामध्ये एप्स्टीनचा उद्देश असा होता की मोदींनी अमेरिकेच्या विशेषतः ट्रम्प प्रशासनाच्या मर्जीनुसार इस्रायलशी संबंध वाढवलेले आहेत. आता या वाक्याला सपोर्ट करणारा दुसरा कुठला प्रूफ नाही आहे. आता एप्स्टीन हा असा माणूस होता जो स्वतःची किंमत वाढवून सांगण्याची, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमधून ब्रॅगिंग म्हणतो, फेकायचा सोप्या भाषेत. 2005मध्ये पाम बीच पोलिसांनी एप्स्टीनच्या विरोधात पहिली कारवाई केली होती. तेव्हा त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकली असती. परंतु 2008मध्ये फ्लोरिडाचे जे अटॉर्नी जनरल आहे त्यांचं नाव अलेक्झांडर अकोस्टा यांनी एप्स्टीनसोबत एक अत्यंत वादग्रस्त नॉन प्रॉसिक्युशन ॲग्रीमेंट केलं. आता या करारानुसार एप्स्टीनला फक्त 13 महिने तुरुंगात राहायचं होतं.
त्याला दिवसा कामासाठी तुरुंग बाहेर जाण्याची पण परमिशन मिळालेली, ज्याला आपण वर्क रिलीज असं पण म्हणतो. आता सर्वात धक्कादायक म्हणजे या कराराने त्याच्या कोणत्याही साथीदाराला, म्हणजे उदाहरणार्थ घिस्लेन मॅक्सवेल, भविष्यातील खटल्यांपासून संरक्षण दिलं. नवीन पुरावे समोर आले, त्यामुळे 6 जुलै 2019 रोजी एप्स्टीनला पुन्हा अटक करण्यात आली. 10 ऑगस्ट 2019 रोजी मॅनहॅटनमधील मेट्रोपॉलिटन करेक्शन सेंटरमध्ये एप्स्टीन त्याच्या कोठडीमध्ये मृत अवस्थेत आढळला. आता ऑफिशियल रिपोर्ट्सनुसार त्याने फाशी घेतलेली आणि आत्महत्या केलेली. आता डेफिनेटली हा मृत्यू थोडासा डाऊटफुल होता. पहिलं कारण म्हणजे कॅमेरे, त्याचे जे सेल्स बाहेरचे 2 कॅमेरे ते दोन्ही पण बंद पडले होते. दुसरं कारण म्हणजे गार्ड्स, त्याच्यावर जे लक्ष देण्यासाठी गार्ड होते त्यांनी ते झोपी गेले ते रात्री, आणि लॉगबुक जी असते एंट्री एक्झिटची त्याच्यावर कुठलीच नोंद नव्हती. तिसरं म्हणजे पोस्टमॉर्टम, जे त्याचं हायर्ड बोन आहे इथलं, ते तुटलं होतं. डॉक्टर मायकल बेडन, जे एप्स्टीनच्या भावाने नेमलेले पॅथॉलॉजिस्ट होते, यांच्या मते हे हाड फाशीपेक्षा गळा दाबून मारलेलं आहे, म्हणजे स्ट्रँग्युलेशन, ज्याच्यामध्ये तुटण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे ते मेलेले असू शकतात. आता तरीही FBI आणि जे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आहे यांना ती आत्महत्या, पंचदंडी आत्महत्या घोषित केलेली आहे. जेफ्री एप्स्टीनचं हे जे प्रकरण आहे ते एका विकृत माणसाची कहाणी नाही आहे. हे प्रकरण दाखवून देतं की जेव्हा अफाट पैसा आणि सत्ता एकत्र येतं तेव्हा नैतिकता एक कशी पायदळी तोडवली जाते. भारताच्या संदर्भात बोलायचं झालं 2026च्या फाईल्समधून हे स्पष्ट होते की आपली व्यवस्था आणि उद्योगपती जागतिक स्तरावर लॉबिंग करण्यासाठी कुठल्या पण थराला जाऊ शकतात. जरी पंतप्रधानांनी थेट काही केलं नसेल तरीही त्यांच्या जवळच्या जे सर्कलमधले लोक आहेत अशा संशयास्पद व्यक्तींच्या संपर्कात होते. हे नॅशनल सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडंसं चिंताजनक आहे.